कला वर्ग व कला निर्मिती अमरावती अकोली रोड साईनगर येथील चित्रकला विषयाचे कला वर्ग हे महाराष्ट्रातील एकमेव कला वर्ग आहे जिथे चित्रकलेच्या सर्व विषयांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिल्या जाते। अशा या कला वर्गाला संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट दिली, विद्यार्थ्यांची व संचालकांची भेट घेतली। त्यांनी त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन केले व कला वर्ग पाहून खूप आनंद झाला। असा कला वर्ग कोठेच पाहिला नाही। चित्रकला या विषयाचा प्रचार व नियोजन व प्रदर्शन आणि चित्रे पाहून ते भारावून गेले। त्याच वेळेस कला वर्गातील मूकबधीर विद्यार्थिनीने ज्ञानेश्वरी चोपडे हिने स्वतः काढलेले गणपतीचे चित्र सरांना दिले व श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीचे संचालक सारंग नागठाणे यांचे स्वागत केले व शरद नागठाणे यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। नुकत्याच झालेल्या ललित कला अकादमी मधील कला वर्गातील विद्यार्थींचे पेंटिंग लावण्यात आले होते। तिथे ज्ञानेश्वरी चोपडे हिला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला, तर त्यांनी तिला प्रमाणपत्र देऊन सत्कार केला। त्यासोबतच मुक्ता वाघ, स्नेहता गवडी, संज्योती चव्हाण, सान्वी वाघमारे, समृद्धी पेठे, जय ठाकरे, उज्ज्वल कनोजे, आशुतोष खंडारे आदींना प्रमाणपत्र देण्यात आले। श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीची प्रगती अशीच उत्तरोत्तर होत जाओ असे आशीर्वाद दिले। प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी तयार केलेले सद्गुरू व माझे प्रेरणास्थान सद्गुरू डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य श्री क्षेत्र मन्मथ धाम संस्थान यांचं भावी चित्र भेट दिले। कार्यक्रमाच्या वेळी ओम प्रकाश चर्जन, हिंदुस्तान पेपरचे संचालक विलास मराठे, विवेक देशमुख, गणेश ढोरे, मनोज राठी, श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीचे संचालक सारंग नागठाणे, डॉक्टर हेमंत कावरे, प्राध्यापक प्रतीक वैराडे, रोशन पत्रे, रवी कापसे, निखिल टाले व स्थानिक पालक वर्ग उपस्थित होते। नमस्कार। श्री आर्ट गॅलरी अमरावतीच्या माध्यमातून श्री सारंग नागठाणे व त्यांचे सर्व कलाकार हे जे अप्रतिम चित्रकृतीची निर्मिती या ठिकाणी करत आहेत हे पाहिल्यानंतर मला अतिशय आनंद झाला। इतके सर्वोत्कृष्ट कलाकार या ठिकाणी काम करत आहेत आणि श्री सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगले चित्रकार या ठिकाणी तयार होत आहेत। या शिल्पांच्या माध्यमातून, या चित्रकृतीच्या माध्यमातून कलेची सेवा करण्याचं अतिशय कठीण काम त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून इथं नवनिर्माण तयार होणारे कलाकार हे आपल्या अमरावती जिल्ह्यात, विदर्भात, राज्यातच नाही तर देशामध्ये ते निश्चितपणे नावारूपाला येतील आणि मोठ्या मोठ्या आर्ट गॅलरीमध्ये यांच्या चित्र प्रदर्शनी होतील आणि त्याच्या माध्यमातून ते नावालौकिक येतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आहे। त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। श्री सारंग नागठाणे त्यांचे कुटुंबीय या श्री आर्ट गॅलरीच्या माध्यमातून जे काम या ठिकाणी करत आहेत आणि अमरावती शहराच्या नावलौकिकाला चार चांद लावत आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।